सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुम्हा सर्वाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो. उद्या अधिक मासातील शेवटची अमावस्या आहे. या दिवशी कोणती पूजा करावी, कोणता जप करावा, काय दान करावे, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. तर अधिक मासातील शेवटच्या अमावस्याला काय करावे? अधिक मासातील शेवटची अमावस्या हा अनेक भक्तांसाठी जप, दान आणि ईश्वर स्मरणाचा दिवस मानला जातो. या दिवशी मन, वाणी आणि आचरण सात्विक ठेवण्याचा प्रयत्न करावा. सर्वप्रथम सकाळची तयारी काय करायची? तर ब्रह्ममुहूर्तावर किंवा शक्य तितक्या लवकर उठावे. स्नान करून स्वच्छ, शक्यतो हलक्या रंगाचे किंवा पारंपरिक कपडे परिधान करावे. घरातील देवघर स्वच्छ करावे आणि देवाजवळ दिवा लावावा, देवाची आंघोळ घालावी. आता पूजा कशी करावी? तर श्री विष्णू, श्री स्वामी समर्थ किंवा आपल्या आराध्य देवतेची भक्तिभावाने पूजा करावी. देवाला हळद, कुंकू, अक्षदा, फुले, श्री विष्णूंना तुळशीची पाने, नैवेद्य आणि फळे असेल तर ती अर्पण करावी. शक्य असल्यास तुपाचा दिवा लावावा. जर तूप नसेल तर तेलाचा दिवा लावला तरी चालेल. धूप, उदबत्ती दाखवावी आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र किंवा आपल्या श्रद्धेनुसार कुठलाही मंत्र जप करावा. शक्य असल्यास विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीतेचा एक अध्याय किंवा श्री स्वामी समर्थ नाम जप करावा. काही परंपरांमध्ये अमावस्येला पितरांचे स्मरण, तर्पण किंवा त्यांच्या नावाने दान करण्याची प्रथा आहे. हे आपल्या कुटुंबाच्या परंपरेनुसार करावे. या दिवशी काय टाळावे? तर अनावश्यक वाद, राग आणि कटू बोलणे टाळावे. शक्यतो सात्विक आहार घ्यावा. दिवसभर ईश्वरांचे नामस्मरण आणि चांगले विचार ठेवण्याचा प्रयत्न करावा. अधिक मास हा केवळ विधींचा दिवस नसून आत्मचिंतन, भक्ती, दान आणि सदाचार यांचा संदेश देणारा दिवस आहे. श्रद्धा, नम्रता आणि सेवाभावाने केलेली पूजा मनशांती आणि आध्यात्मिक समाधान देऊ शकते. अशा स्वामीमय सुंदर माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.